आपल्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आपल्यासोबत जोडले जातात. शहाजी बापू, स्वागत आहे तुमचं G24 तासवर. सगळ्या परिस्थितीकडे कसं बघतात? पुन्हा 2022चा फील तुम्हाला येतोय का? यावेळेस गुवाहाटी नाही आहे, झाडी नाही आहे, डोंगर नाही आहेत, पण तरीसुद्धा यावेळेस आणखी एक बंड आहे, आणखी एकदा शिवसेनेची साथ सोडताना दिसतात. काय सांगाल शहाजी बापू? मुळात 22 साली गुवाहाटीला गेलेल्या ही घटनेला आणि आज घडत असलेल्या घटनेला बंड हा शब्द सातत्यानं वापरला जातो, त्याविषयी मी निश्चितपणानं सहमत नाही. बरं, चला उठाव म्हणूया तुमच्या भाषेत. प्रत्येक वेळी एक राजकीय परिस्थिती अशी निर्माण होत असती की त्यामुळं काही लोकप्रतिनिधींना निर्णय घ्यावे लागतात. मी गेल्या 8-10 दिवसाखाली आपल्याशीच बोललो होतो आपल्या पत्रकाराशी की उबाटा ही सध्या आळशी असलेली पक्ष झालेला आहे आणि लोकप्रतिनिधींना स्वतःच्या मतदारसंघात जनतेच्या संपर्कात राहून त्यांची कामं करणं कठीण होत जात असतं. 22ला आमची ही परिस्थिती निर्माण झाली होती की आम्हाला आमचे मुख्यमंत्रीच भेटत नव्हते आणि उलट पक्षी दुसऱ्या बाजूनं अजितदादा अतिशय गतिमानतेनं काम करून त्यांचा पक्ष वाढवत होते आणि त्यातून पक्ष आपला अडचणीत भविष्यात जाणार या भीतीपोटी आम्ही घेतलेला तो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक उठाव होता. आज जो उठाव झालेला आहे तो खरं तर 5-6 महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होता असं व्यक्तिगत माझं मत आहे. कारण आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात एक वेगळ्या प्रकारचं विकासाचं काम गतिमानतेने चालू आहे आणि जे खासदार उबाटाकडे आता शिंदे साहेबांचं नेतृत्व मानून आलेले आहेत त्यांच्या अडचणी कोण समजून घेत नाही. ते गेले एवढंच माणूस बघते, परंतु त्यांना मतदारसंघात त्यांच्या लोकांचं काम करण्याचं समाधान करणं कठीण होऊन गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीत त्यांनी घेतलेला हा एक राजकीय निर्णय आहे. आणि माझं मत साहेब, सुतार साहेब आपणच बोलताय ना? जी. अरे वा. तर माझं मत असं आहे की आज शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्वसामान्य जनतेनं स्वीकारलेलं आहे. महाराष्ट्रात तुम्ही रानात खुरपणाऱ्या बाईकडे जाऊन गप्पा मारत बसला तर ते सहज विचारलं तर शिंदे साहेबा सर्व संदर्भानं देवासारखं त्या बोलतील, देवाची उपमा देते शिंदे साहेबाला. आणि अशा त्या लोकांनी नेतृत्व स्वीकारलं त्याबद्दल या 6 जणांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांचा आभारी मानतो. आणि शिंदे साहेब आणि भाजप फडणवीस साहेब हे राज्य निश्चितपणानं 3.5 वर्ष गतिमानतेनं चांगलं चालवतील हा विश्वास या खासदारांना असल्यामुळं या खासदारांनी हा निर्णय घेतलेला आहे. शिंदे साहेब हे जे 5-5 वर्ष मुख्यमंत्री पद मिळून सुद्धा काम घडत नाही, ते 2 वर्षात शिंदे साहेबांनी केलेलं काम हे माझ्यासारख्याला, मी आयुष्य काँग्रेसमध्ये काढलं, काँग्रेसच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ काढलं. ज्या गतिमानतेने केलं 2 वर्षात राज्यात, ती गतिमानता दृष्ट लागण्यासारखी आणि त्यामुळे ह्या सगळ्यावर शिंदे साहेबांचा एक राजकीय मोठा प्रभाव होता. त्या काळात त्या परिस्थितीत ते उद्धव साहेबांकडून उभा राहिले, निवडून आले, पण 2.5 वर्षात काय मतदारसंघाला दिले त्यांनी? उद्या त्यांना उभा राहायचं, जनता बरोबर थांबली पाहिजे, कामं होत नाही, ती अडचणी सगळ्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यातून हा घेतलेला निर्णय आहे. आणि दुसरे आरोप जे होत आहेत, काल संजय राऊताचं मी बघितलं, तुमची काल मी फोनवर मन लावून रात्री 12 वाजता ऐकलं, 12-12:30, आणि दररोज मी तुमचं ऐकल्याशिवाय झोपत नाही. 3 वाजले पहाटे तरी तुमच्याकडे ऐकून झोपतो, कारण तुमचं परीक्षण अतिशय करेक्ट असतं. तर माझं मत असं आहे यात साहेब की हा निर्णय घेतला खासदारांनी तो अतिशय योग्य निर्णय, महाराष्ट्र राज्याच्या कल्याणाचा निर्णय. आणि त्यांनी जे नेतृत्व स्वीकारलं शिंदे साहेबांचं त्याबद्दल त्या सर्वांना मनापासून शिवसेना म्हणून मी मनापासून आभार मानतो. आणि शिंदे साहेब हे निश्चितपणानं राज्याच्या जनतेचे कारण एवढं कष्ट करणारा माणूस आम्ही बघितला नाही.
पहाटे 2-2 वाजता आम्हाला भेट होती. 2 वाजता रात्री भेटणारा मुख्यमंत्री जगाय पाटील मी आज बघितलाच नाही. आणि त्यामुळे लोकांनी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून पुढे जनतेचं मतदारसंघाचं हित लक्षात घेऊन घेतलेला निर्णय. राऊत म्हणतेचा ऍडव्हान्स कधी दिले, आता गुवाहाटीला गेलो, आम्हाला 50 कोटी घेतले. म्हणजे मी आज बी मुंबईत यायला तयार आहे, माझं पोरग घेऊन येतो. त्याच्या डोक्यावर मी दूध टाकतो, मी आम्हाला 50 कोटी मिळालं नाही. आरोप करणाऱ्यांनी त्यांच्या पोरा डोक्यावर दूध टाका बरं म्हणावं, आम्ही पैसे घेतले म्हणून. आम्ही मरायचं लागलो. एक काम, एक 10 लाखाचा रस्ता मिळायला तयार नाही 2.5 वर्षात. आम्ही काय वचनं दिलेली आहेत ती आम्ही बातम्यात घेताना तुमच्या गावाला ही देतो, ती देतो, मला मतं द्या म्हणलेलं असतंय. ती लोक चौकात अडवते की तू म्हणला होता शाळा देतो, काय झालं, तू म्हणला रस्ता देतो, काय झालं. या सगळ्या अडचणीतनं ही परिस्थिती निर्माण होत असते. आणि भविष्यात खरी शिवसेना हिंदूचं सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं चालवणारं नेतृत्व खरोखरच एकनाथ शिंदे साहेबांचं. आणि बाकीचे राजकीय गणित आहे ती नुसती. विचार घेऊन 80% समाजसेवा, 20% राजकारण. खरं सांगा 80% समाजसेवा सध्याच्या नेतृत्वात शिंदे साहेब करतेच का नाही बाळा? ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही आम्हाला याबाबत सगळी माहिती दिली.